नमस्कार सर्व सेवक सेविका बालसेवकांना. तर आज एक विचार करण्याची गरज आलेली आहे. एक मन आपण सर्वांनी ऐकला, मेहनत करे मुर्गी और अंडा खाए फकीर, ईमानदार को 20 और भाड़ खाऊ को 30. ह्या जो म्हणी आहेत, ह्या म्हणी ज्या कुणी म्हटलं असेल पुराण्या लोकांनी, ह्या म्हणी सत्य आहेत. आज आपल्या मार्गामध्ये दान करायला, श्रमदान करायला, वर्गण करायला आज सेवकाच्या सर्व काही सेवक आज परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ चांगल्या तरीकेने सुंदर रीतीने काम करत आहे. पण कुठंतरी आपल्याच घरच्या मुलांना डावलण्यात येत आहे. आज आपल्या काही अशा गोष्टी विपरीत घडत आहेत की ज्याने आपल्या घरचे मुलं डावलण्यात आणि बाहेरचे, मी मार्गदर्शनात ऐकला, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मार्गदर्शन ऐकला बैठकीच्या माध्यमातून. आमचे पदाधिकारी नेहमी मार्गदर्शन करत असतात की हा मंडळ तुमचा आहे, हा भवन तुमचा आहे, आश्रम तुमचा आहे, सर्व काही तुमचं आहे, तुमच्या पैशाने सर्व सजवला जातो, सर्व कार्यक्रम हे तुमच्या पैशाने केले जातात. हे आम्हाला मार्गदर्शनाच्या माध्यमातून आम्ही ऐकत असतो. आणि खरं आहे, मंडळ आमचं आहे, भवन आमचं आहे, आश्रम आमचा आहे. मग या आश्रमामध्ये होणारे काम, या होणारे काही जो कामं आहेत, तर ते कामं कुणी करायला पाहिजे? आमचा भवन आहे, आमचा आश्रम आहे. साहेबांना मला विचार करा, मी कोणावर टीका टिप्पणी करत नाही आहे किंवा कोणाला बोटावर पकडत नाही आहे. तरी वास्तुस्थिती आहे, सत्य आहे, हिला विचार करण्याची गरज आहे. भवन आमचा, आश्रम आमचा, मंडळ आमचा, पदाधिकारी आमचे. मग जेव्हा त्या ठिकाणी काम करायची वेळ येतो, काही कार्य करायची वेळ येतो, तर श्रमदान करायचं आहे तर आम्ही करतो, आमचे सेवक बंधू करतात. त्या ठिकाणी श्रमदान मी प्रत्यक्ष डोळ्यांना पाहिलेलं आहे. श्रमदान करताना ज्या माणसाने स्वतःच्या वावरात कधी माती फेकली नाही, कधी वावर पाहिला नाही, कधी पावळा घमेलले माती फेकला नाही, तो व्यक्ती आज आश्रममध्ये श्रमदान करत आहे, स्वतः मेहनत करत आहे. का म्हणून? तर तो आश्रम आमचा आहे म्हणून. दान करायची वेळ आली तर आमचा सेवक भाऊ त्या ठिकाणी दान करतो. वर्गण द्यायची आली तर आम्ही सर्व सेवक भाऊ त्या ठिकाणी वर्गण करतो. आणि मग ज्या ठिकाणी पैशाने काम करायची वेळ आली तेव्हा कुठे जातो आमचा सेवक भाऊ? आमचा सेवक भाऊ त्यावेळेस आमचा सेवक भाऊ दिसत नाही. आमच्या सेवक भाऊ जवळ काही कामं करणारे आहेत की नाही आहे, की ती जिम्मेदारी आमचा सेवक भाऊ पार पाडू शकत नाही, ही विचार करण्याची गोष्ट आहे. आज आपल्या मंडळाअंतर्गत कितीतरी कामं निघतात. मग ते काम सेवक आहेत ना करण्यावाले, त्यांनाही कामाची गरज आहे. सेवक कामं करणारे आहेत, त्यांनाही कामाची गरज आहे. मग त्यांना का म्हणून नाही? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता एक थोडीशी छोटीशी गोष्ट बोलतोय. मागच्या वेळेस 26 जानेवारीला खूप मोठा दांगडू झाला. 26 जानेवारीला खूप मोठा दांगडू झाला आणि त्या मारपीटमध्ये, त्या असभ्यतेमध्ये पोलीस स्टेशनपर्यंत गोष्ट गेली. मंडळाची गोष्ट, त्या आमच्या कामाची गोष्ट, त्या ठिकाणातल्या व्यवहाराची गोष्ट पोलीस स्टेशनपर्यंत गोष्ट गेली. आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये आमच्या मार्गातील सेवकांना बोलविण्यात आलं आणि बोलविण्यात आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आमचे सेवक त्यांच्या पाया पडायला तयार झाले. आणि तो कसं बसं भगवंताच्या कृपेने तो केस तिथल्या तिथं रद्द झालं. आणि तो का म्हणून झालं? तो का म्हणून घडलं? तर त्या ठिकाणी तो टेंडर, तो काम जर आमच्या सेवक भाऊकडे असता तर असभ्यतेचा वातावरण निर्माण झाला नसता. सेवक हा जेव्हा कोणताही कार्य करेल तर आपल्या मार्गाच्या शिकवणीचा काही ना काहीतरी विचार करेल, काहीतरी आपल्या मार्गाची मर्यादा बाळगेल, बोलताना काहीतरी सभ्यतेने बोलेल, काहीतरी.
त्याच ठिकाणी जर मार्गाच्या बाहेरील व्यक्ती राहील तर तो सभ्यता वापरणार नाही, कारण की त्याला मार्गाची शिस्त नाही. जर त्या ठिकाणी व्यवहारिक काम करायचं आहे आणि थोडा गुंडागर्दीची गोष्ट जर आली तर ते आमच्या मार्गाला अशोभनीय आहे. मग तो आमचा सेवक असो की आमच्या पावनस्थळावर बाहेरील व्यक्ती जो करत असेल ते अशोभनीय गोष्ट आहे, ते आम्हाला पटणारी गोष्ट नाही. त्या ठिकाणी जर आमचा सेवकाकडे टेंडर असता, ते देखरेख आमच्या सेवकाकडे असती तर ती गडबड झाली नसती. आणि हाच उद्रेक मागील वर्षी 2025 मध्ये ही घटना घडली आणि त्याचाच एक पावती मार्गदर्शकाने पाया लागावा, सेवकांनी पाया पडावा. अनेक वाल्यांची जबकी आम्हाला पाया पडायला बाबांनी मनाई केलं आहे, आमच्या मार्गामध्ये पाया पडायला मनाई केलं आहे, तरी आमच्या सेवकांना पाया पडण्याची वेळ आली. कुणामुळे? तर त्या एका टेंडरमुळे, त्या एक देखरेख समितीमुळे. मला दुःख या गोष्टीचा वाटतोय सेवक बांधवांनो, दुःख या गोष्टीचा वाटतोय की जाऊ तसा भाव, का म्हणतो जाऊ तसा भाऊ का कोणत्या लेवान कसा भाऊ, असा तर काहीतरी एक मन आहे. तर दोन्ही सारखेच झाले असं मला वाटलं. यावेळेस आमचा जो पदाधिकारी आहे, मी तेवढा त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्याच्या लायकीचा नाही, पण मला एक सवय आहे बोलण्याची. आज याही वेळेस तेच घडलं. मागच्या वेळेस दुसरे होते पदाधिकारी, 2025ला दुसरे पदाधिकारी होते, त्यांनी चूक केली होती. तो टेंडर तर दुसऱ्याला दिलं नसतं, मार्गाच्या बाहेरील व्यक्तीला दिलं नसतं तर ती वेळ आली नसती. पण यावेळेस काय झालं? पुन्हा तेच. आज अशाच मार्गाच्या बाहेरील लोकांना टेंडर देण्यात आला. ते जो काही आहे तो, ज्या लोकांमुळे मागच्या वेळेस ते घडून आलं, ज्या कारणास्तव मागच्यामुळे घडून आलं, अशाच लोकांना या वर्षी सुद्धा 2026 जानेवारीचं काम देण्यात आलं. हे म्हणजे दुःखास्पद गोष्ट आहे. आमच्याकडे सेवकांची मुलं नाही आहेत का? मी एक फेसबुकवर लिहिलं होतं, घर का लड़का भूखा मरे और पड़ोसन का लड़का पेट भर खाए. घर का लड़का भूखा मरे और पड़ोसन का लड़का पेट भर खाए. आज आमचा मंडळ आहे, आमच्या मानव मंदिर आहे, आमचा मौदा आश्रम आहे, आमच्याकडे मुलं नाही आहेत का? आमच्याकडे त्या ठिकाणी तो काम घेणारे लोक आहेत की नाही आहेत? आणि का म्हणून असं करता, का म्हणून असं होते, का म्हणून आपल्या घरच्या मुलांना म्हणजे नाराज करता, का म्हणून आपल्या मुलांना दुसऱ्याकडे आपण पाया पडत वगैरे सोडू. एक वेळ झालं ना आपल्यासोबत, एक वेळेस घडलं ना, एक वेळ घडला. वारंवार ते चुका कशाला करायचं? का कारण आहे? विचाराची गोष्ट आहे. अहो, जेव्हा आमच्या हक्काचा आहे, आमच्या मालकीचा आहे, मग आम्हाला मुलानं की आम्हाला इतक्यात पटत नाही, इतक्यात करा, किंवा देण्याचे कारण सांगा की तुम्हाला देऊ शकत नाही, तुमच्याकडे पुरावा नाही, किंवा तुमच्याकडे हे नाही की तुमची लायकी नाही, किंवा हा नाही की तो नाही. जे आहे ते तुम्ही परस्पर बोलू शकता ना कोणत्याही गोष्टी. म्हणून श्रमदान करताना मी मागच्या वेळेस हे बोललो होतो, मी प्रत्येक काही ना काही बोलतो. प्रत्येक लोकांना असं वाटत होतं की हा का म्हणून बोलत नाहीये, का म्हणून गप्प कुठे दडला. मी दडणारा व्यक्ती नाही, सत्य असेल त्या ठिकाणी बोलणारा व्यक्ती आहो. परमपूज्य परमात्मा एक सेवक मानते की बाबा जुमदेवजीचा सेवक आहो आणि बाबांनी शिकवलेल्या शिकवणीनुसार बोलणारा सेवक आहो. मला भीती नाही, मी परमेश्वराच्या शिवाय मी कुणालाही भीत नाही. पण काही परिस्थिती असते, काही वेळ आपल्याला शांत राहावा लागतो. काही गोष्टी अशा आहेत की पहिले समजून घ्यावा लागतो, थांबावा लागतो. मी थांबलो, पण पुन्हा तेच झालं. काय झालं तर ज्या लोकांमुळे किंवा ज्या कामामुळे आमचा सेवक, आमचा मार्गदर्शक, आमच्या मार्गातील व्यक्ती पाया पडला, तशाच लोकांना पुन्हा हा टेंडर गेला. आम्ही काय करत आहोत? आपल्या घरच्यांना सर्व कार्यामध्ये असे एक कार्य आहेत की त्या कार्यामध्ये घरच्या मुलांना डावलून
बाहेरच्या मुलांना आपण घुसवत आहोत आणि हा आपल्याला धोकादायक आहे. जागा सेवक बांधवांनो, जागा विचारा. इथं विचारायला कोणी आहे? सर्व कुरकुर मागं कुरकुर करणार, पण समोर बोलणारा कोणी नाही आहे. आणि म्हणून समोर बोलायला जर गेलो तर आमची ऐकायला कोणी खाली नाही आहे. म्हणून हा मला सोशल मीडियाच्या माध्यमातून सामोर यावा लागतो. का? म्हणून सर्व आमचं. म्हणून हा गोष्टीसाठी मी नाही, माझ्यासारखे कितीतरी सेवक नाराज आहे. पदाधिकारी आम्हाला जेव्हा म्हणतात की तुमचा मंडळ आहे, तुमचं भवन आहे, सर्व आश्रम तुमचा आहे, सर्व आमचा आहे, तर साहेब, पदाधिकारी साहेब, मग जेव्हा दोन पैसे तिथून जेव्हा कमवण्याची वेळ येतो तेव्हा आमचे सेवक भाऊ कुठं जातात? आमचे सेवक भाऊ दिसत नाही का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सेवक बांधवांनो, जागण्याची गरज आहे आणि विचारण्याची सुद्धा गरज आहे. काय होत आहे, कोण्या दिशेने आम्ही या मार्गाला घेऊन जात आहोत, कोण्या दिशेने आम्ही सेवकाच्या मुलांना घेऊन जात आहोत आणि कोणते कार्य करत आहोत, अजून पुन्हा भेटणार समोरच्या व्हिडिओमध्ये. आणि कमेंट करायला विसरू नका, लाईक करा अथवा नको करा, पण कमेंट करायला विसरू नका जो मी बोललो तो चुकीचा आहे का म्हणून. दान, श्रमदान, वर्गणीसाठी आम्ही सेवा, आणि ज्या ठिकाणी 2 पैसे कमवण्याची वेळ येतो त्यावेळेस आम्ही सेवक दिसत नाही. म्हणून मेहनत करे, काय म्हणतात त्याला, तो पहिलेच बोललो, मेहनत करे मुलगी अंडा काय फकीर.